आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद। हा डायलॉग कळव्यामध्ये असतोय। कालच्या आपल्या ज्या मीटिंगमध्ये तुम्ही बोललात की काही नाही, हे जे दादागिरी फोन करून छोटा राजन, रवी पुजारी ह्यांचे नावं वापरून हे काय खेळ चालू आहे कळव्यामध्ये, मी लहानपणी खेळलेलो, लहानपणापासून हे बघितलंय सगळं। मी विद्यार्थी जगातनं राजकारणात आलोय, विद्यार्थी दशेतनं। जो विद्यार्थी दशेतनं असो ह्याला काय नवीन नसतं, हे दादागिरी वगैरे त्याला काय नवीन नसतं, कारण तो कॉलेजचं राजकारण केलेलं असतं त्याने। त्याच्यामुळे हे बालिशपणा करतायत, त्याच्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाही सगळं। आणि भाषणं तर होतच राहतात ना, भाषणं तर करावीच लागतील मला। कोणत्या गोष्टीसाठी असे कॉलेज आमच्याकडे या किंवा ते काय जे काय असेल ते, कोण कोणाकडे जात नाही हो। लोक काय अशी लोक टेलिफोनवर हलणारी लोक नाहीत कळव्यातली। बरोबर आहे, जाऊ द्या, कुठे काय त्यांनी नकार दिला हा त्यांच्या कंपनीचा पॉलिसी आहे। त्यांना भारता एवढं मोठं मार्केट कोणीच नाहीये। भारताने ठरवलं की आयफोन वरती बंदी घाला आणि आयफोन बाजारात विकत घेऊ नका, तर आयफोनला मोठं नुकसान होईल। मी जसं सांगितलं की अख्खा युरोप आणि भारताची बाजारपेठ हे दोन्ही एकच आहेत। अख्खी युरोपची बाजारपेठ आणि भारताची बाजारपेठ एकच आहे। त्यामुळे भारताने दुसऱ्या उत्पादनाकडे जर आपला मार्ग वळवला तर जे कुक आहेत, म्हणजे ते जे स्वयंपाकी आहेत आईचे आयफोनचे, त्यांना स्वयंपाकाला दुसरं धान्य मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे। तेव्हा धन आणि धान्य मुबलक आहे भारताकडे, आणि मार्केट आहे आपलं, बाजार आहे आपली। शरद पवारांनी ज्यावेळी युपीचं सरकार होतं त्यावेळी शरद पवारांनी मी तेव्हा लहान कार्यकर्ता होतो, त्यामुळे मला इतकी अंतर्गत माहिती नाहीये। आणि ज्याला कोणी असेल त्यांनी जर ती सांगितली असेल तर त्याच्यावर मी भाष्य करूही शकत नाही, मला काही माहितीच नाही त्याच्यातली। जी मला गोष्ट माहिती नाही ते प्रश्न मला विचारून काय फायदा, आणि मला जे माहिती असतं ते मी कधी लपून ठेवत नाही। सर, निवडणूक आयोगापासून ते देशातील सर्वात खालच्या पोलीस स्टेशन पर्यंत भाजपचं नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे असं पी चिदंबरम म्हणतात। ते सगळ्यांना उघड्या डोळ्यांनी दिसतंय, तुम्हाला दिसत नाही? तुमच्यावर नियंत्रण नाही? घाबरतं की नाही नोकऱ्या जाणार म्हणून? मग कशा लोक आम्हाला प्रश्न विचारताय? आपल्याच मनाला प्रश्न विचारा की काय चालू आहे, ते प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्याल आम्हाला। जनता दरबार म्हणजे काय, आता महापालिकेने आपली चांगली सोय केली आहे लोकांना बसण्याची, येऊन प्रश्न सोडवण्याची, तर त्याचा फायदा मी सुद्धा घेणार। कोणी यावं जनता दरबार किंवा महापालिकेची वास्तू मिळतेच आहे, तर त्याचा वापर करावा ना। मी आधी मागणी करून नाही, मला कोण घेतो कोण घेत नाही याचा काही संबंध नाही। आमच्या अध्यक्षांनी मला सांगितलं की साहेब सोमवारी घेऊया। कुक नावाचे जे सीईओ आहेत ऍपलचे, त्यांना सांगितलं की भारतात थांबण्याची काही गरज नाही, भारतात उत्पादन वाढवण्याची काही गरज नाही, तुम्ही अमेरिकेत वाढवा। आता मार्केटचा विचार केला, बाजाराचा विचार केला, तर भारतीय लोकसंख्या आणि भारतात वापरण्यात येणारे आयफोन किंवा कुठलीही वस्तू ह्याची युरोपपेक्षा मोठी बाजारपेठ भारत आहे। त्यामुळे साहजिकच आहे कुठल्याही कंपनीला भारतामध्ये आपलं उत्पादन असावं असं वाटणारच। त्याच्यात आयफोननी काय असं नाविन्यपूर्ण काही केलं नव्हतं। आयफोनला असलेली प्रचंड मागणी आणि भारतातला बाजार या दोन्ही गोष्टींचा विचार करता आयफोनला हा सौदाच फायद्याचा होता। पण ट्रम्पने असं सांगणं हे आश्चर्यकारक, धक्कादायक आहे। प्रश्न एवढाच आहे की डोनाल्ड ट्रम्प हे व्यापारी बुद्धीचे अध्यक्ष आहेत, आणि ते भारताचे मित्र आहेत की शत्रू आहेत? म्हणजे भारतामध्ये एखादा प्रकल्प येत असताना त्या मालकाला, त्या सीईओला सांगणं की तुम्ही जाऊ नका, काय गरज आहे, ते फक्त शत्रूच करू शकतो आपला। हे आपलं हित जोपासण्याचं काम ट्रम्प करत नाही, तर आपल्या हितामध्ये बाधा आणण्याचं काम ट्रम्प करतो। हे धोकादायक आहे, धक्कादायक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत अजून काय बोलले?
त्यांनी बोलावं की न बोलावं हा माझा प्रश्न नाही. प्रश्न मी एक अभ्यासक म्हणून बोलतोय की भारतामध्ये त्याची बाजारपेठ असताना, भारतामध्ये एक उत्पादन, त्याचं प्रोडक्शन हे सगळं येत असताना एका राष्ट्राध्यक्षाने भूमिका घ्यावी आणि तसं जाहीररित्या बोलून दाखवणं, म्हणजे ही मुत्सद्देगिरी म्हणता येईल का, ही डिप्लोमसी म्हणता येईल का, तर मला तरी नाही वाटत. त्याच्यामुळे मोदींनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न नाही. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठे पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले ते आपण पाहू. शरद पवारांच्या आधी सपकाळ यांनी भेट घेतली आणि आता उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले. महाविकास आघाडी वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. काही धडपड नाहीये. महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार नाही. राष्ट्रीय पातळीवर पी चिदंबरम त्यांनी सुद्धा आता वक्तव्य केलेलं आहे की हे आमचे इंडिया आघाडी टिकणार नाही. याचा अर्थच इथे या महाविकास आघाडी टिकणार नाही. हे सगळे स्वतंत्र राहतील आणि स्वतंत्र लढतील. आता फक्त एक कॅज्युअली भेट त्या सपकाळाने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा असलेली त्यांची ही धावती भेट आहे आणि त्या भेटीचा काही परिणाम होणार नाही. हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष इकडे तिकडे झोपतात, त्या गोष्टीची चर्चा व्हायला लागली. काँग्रेस आहे, अजगरासारखी ते कधीतरी जागे होतात, म्हणून त्यांच्यावर जास्त न बोलणं उचित आहे. परंतु आता महाविकास आघाडीची शक्ले पडायला सुरुवात झालेली. 8-10 दिवसामध्ये हे सगळं वेगळं झालेलं तुम्हाला दिसेल. आदित्य ठाकरेंच्या मोर्चापूर्वी भाजपने काल पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले की असे मोर्चे निघाल्यामुळे शहरात येणारे जे काही उद्योग आहे ते परत जातात. मी कार्यकर्त्यांना सांगितलं की युतीच्या भरोश्यावर राहू नका, कामाला लागा असा संदेश दिला आहे. अहो, मी तुम्हाला 100 वेळा सांगतो, कधी ही युती होणार नाही. उबाटाचे नेते उद्धव ठाकरे साहेबांच्या मनामध्ये युती करणे नाही आणि त्यांचे जे काही आजूबाजूचे आहेत त्यांनाही ही युती नकोय. जर असं त्यांच्या मनात पहिले जर नसतं किंवा आताही तसंच आहे, जर नसतं ते भावांची अशी ताटातूट झाली नसती जी शिवसेना प्रमुखाला सुद्धा आवडलेली नव्हती. परंतु पुत्रप्रेमासाठी त्यांनी सुद्धा त्यामध्ये त्यावेळेला नाविलाज असं केली ती तडजोड आहे, म्हणून हे एकत्र येणार नाहीत. आता आपले गावकीचे प्रश्न राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या आमदारांना सत्तेत जायचं वेळ लागले, कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ आणि शरद पवार यांची भेट झाली. तुमची पण भेट होत असेल, काय त्यांचा आपला आवाज? त्यांनी शरद पवारांनी खंत बोलून दाखवली की शरद पवार पक्षाच्या आमदारांना सत्तेत जायचं आहे. सत्तेशिवाय हे सर्व लोक राहू शकत नाही, हे तेवढं सत्य आहे. त्यांना सत्तेची लालसा वाढलेली. मग अशा वेळेला पर्याय त्यांच्या समोर दिसतोय ते अजितदादा. म्हणून त्यांच्या जे काही गाठीभेटी होत आहेत त्यांना वाटतंय मग आता हे एकमेकावर टाळणे, मग सर्वांनी मिळून निर्णय सामूहिक घ्या, तुमचं काय मत आहे ते सांगा. हे सगळं जे चालतं ना, हे सगळं नाटकीय स्वरूपात चालतं. मुळात ठरवायचं काय हे याचं चित्र स्पष्ट या 8-10 दिवसात तुम्हाला समोर येईल. आणि मला वाटतं आता जास्त वेळ वाट पाहण्यात काही अर्थ नाही. 8-10 दिवस फक्त थांबा, तुम्हाला ह्या सगळ्या घडामोडी झालेल्या पाहायला मिळतील. आपल्या गावातले प्रश्न आधी मोर्चा काढतायत, त्या मोर्चाची तयारी वगैरे केली, हजारो लोक येणार असल्याचा सुद्धा दावा केला जातोय. तुमची काय भूमिका या मोर्चात? चांगल्या शहराच्या पाणी प्रश्नासाठी आदित्य ठाकरे येत आहेत, चांगली गोष्ट आहे. लोकांच्या जनभावना त्यांना कळतायत, त्यांच्यासाठी ते येत आहेत. परंतु हे का घडलं, कशामुळं घडलं याचाही त्यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे. मग त्याला त्याच्यासाठी जे दोषी असतील, मग ते आपल्या पक्षातले जरी असले तर त्यांना काय समज देणार आहात. कारण की त्यांच्या वडिलांनी 2 वेळेला त्यांची माफी मागितली या शहराची. कारण काय होतं हे त्यांनी पाहिलं पाहिजे. म्हणून त्यांनी येणं आणि जाणं याला जास्त काही महत्त्व नाही. या ठिकाणच्या राजकीय नेत्याला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. ते सरकारवरती आरोप करतात, खरं तरी जबाबदार कोण आहे पाणी पुरवठा योजनेचा सगळा जो गोंधळ झाला? हे बघ, आता जबाबदारी त्याच्यावर फिक्स करण्यापेक्षा पाणी शहराला कसं मिळेल या भूमिकेत आपण राहिलं पाहिजे. टीका करायला सोपे जाते, परंतु या टीकेचे सगळे भागीदार आहे असं म्हणायला हरकत नाही. मग त्यांनी असं केलं म्हणून त्यांनी तसं केलं, या आता चर्चा थांबल्या पाहिजेत.
पाणी प्रश्न हा अंतिम टप्प्यात आलेला आहे, गतीने काम चालू आहे. स्वतः या न्यायमूर्ती बुगे साहेब जे हायकोर्टाचे जज आहेत ते त्याच्यावर मॉनिटरिंग करतायत, ते स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. म्हणून आता या प्रश्नावर चिघळून लोकांची डोके भडकवण्यापेक्षा पाणी कसं येईल हे पाहिलं पाहिजे. आपण पालकमंत्री आहात, पाणी मिळत नाहीये, महाराष्ट्रातली एकमेव असे केस आहे की हायकोर्टला पाहणी करावी लागते, याला जबाबदार कोण आहे? तुम्ही मग त्या सगळ्या जबाबदारी फिक्स करत गेलं तर त्याला सगळ्यांची नावं घ्यावं लागतील, आणि मी ते नावं घ्यायच्या मनस्थितीत नाही. आता पुन्हा त्या गोष्टी पुन्हा समोर आणण्यापेक्षा आता पाणी योजनेचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, पाणी योजना कधी सुरू होणार आहे याच्यावर लक्ष आम्ही केंद्रित करतोय. स्वतः न्यायमूर्ती स्वतः त्यांनी व्हिजिट दिलेली आहे, मी स्वतः व्हिजिट दिलेली आहे. सर्व जे अभियंते आहेत किंवा कॉर्पोरेशनचे कर्मचारी ते स्वतः लाईनवर काम करतायत. 24/7 काम चालू आहे. आणि मला वाटतं कोणीही असा व्यक्ती नाही ज्याला या शहराला पाणी मिळू नये अशी त्याची मनस्थिती आहे. प्रत्येकाला वाटतं पाणी सुरळीत सुरू झालं पाहिजे, आणि म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. आम्ही कुणावर आरोप करणार नाही. पाणी लवकर आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. सध्या कुठवर आले पाणी? जवळपास 90% पर्यंत काम झालेलं आहे, आणि आता जे काही छोटं मोठं काम बाकी आहे हे ते 8-10 दिवसामध्ये त्या कामाचा एक निपटारा होईल. पाणी पहिल्या फेजमध्ये जे येणार आहे ते मला वाटतं एक सगळ्या त्याच्या टेस्टिंग वगैरे हे सर्व करायला तरी 4 दिवस आड पाणी या शहराला मिळेल अशी परिस्थिती आतापर्यंत तयार झालेली आहे. परंतु त्याची टेस्टिंग आता करणं बाकी आहे. तर मला वाटतं याला 15-20 दिवसाचा कालावधी लागून थोडी टेस्टिंग होईल, आणि त्याच्यानंतर पाणी पुरवठा कसा सुरळीत करायचा याची सगळी खबरदारी हे कॉर्पोरेशन घेईल. म्हणजे काय ह्या दोन्हीकडचं भांडणं जे आहेत ना, या भांडणामध्ये अस्तित्व दाखवण्यासाठी केलेलं त्यांना वापरून घेतलेलं आहे फक्त आदित्य ठाकरेंना. त्यांनी यायचं, अंबादासने त्यांच्याबरोबर राहायचं, घोषणा द्यायची लबाडावून पाणी द्या म्हणून, मग ते येतील, प्रेस घेतील, आणि नंतर मुंबई स्थळी रवाना. हा त्यांचा कार्यक्रम आहे. ते त्यांच्या एकमेकाच्या अस्तित्वासाठी त्यांनी त्यांचा वापर केलेला आहे आदित्य ठाकरेचा. त्यांना पाणी प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. कलेक्टर ऑफिसला जे तुमचं कार्य असतील किंवा बाबत करा किंवा त्यात आता आम्हाला देखील ती जबाबदारी. पालकमंत्री हे पद राजकीय नाही हे त्यांना पहिलं समजून सांगा. ज्याला ऑथेंटिक मान्यता आहे, आणि पालकमंत्री जर त्या जिल्ह्याचा पालकमंत्री त्या कार्यालयात बसत नसेल तर त्या ठिकाणी अशी एक यंत्रणा असावी जी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवते. म्हणून त्याच्यामध्ये कोणीही प्रायव्हेट कर्मचारी नाही, त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसचेच कर्मचारी तिथं बसतात. ते माझ्या मार्फत जे येणार आहे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना, कॉमन माणूस हा मुंबईला जायचा, त्याला आता तिथं जायचं, तिथून सर्व त्याचा पत्र व्यवहार होईल, त्याला तिथंच त्याचा आउटपुट मिळेल. काही तलाठी, काही अधिकारी भेटत नाहीत, मिळत नाहीत, त्यांच्यासाठी त्यांना चक्रात ज्या लोकांना मारावं लागतात त्यांनी तिथं तक्रार करा, त्याचा निपटारा तिथं होईल. म्हणून एक तिथं कलेक्टर ऑफिसलाच असलेली एक पॅरलल तिथं छोटीशी यंत्रणा जी कलेक्टर ऑफिसच्या कामामध्ये त्यांना सहभाग किंवा त्यांना सहकार्य करेल, यासाठी ती यंत्रणा आहे. पालकमंत्री जाऊन त्या ऑफिसमध्ये रोज बसणार आहे, मग तिथून काहीतरी आदेश सोडणार आहे, हे सगळं जे चित्र रंगवत आहे ते चुकीचं आहे. विरोधी पक्षांनी असं म्हणतात की पालकमंत्री जर बसतील आणि कलेक्टर त्यांची हाजी करेल त्यामुळे नागरिकांची कामं होणार नाही. जर तिथे कार्यालय झालं तर आम्ही त्याला विरोध करू आणि मग आंदोलन करा. पालकमंत्री ॲज गुड ॲज या जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो, प्रत्येक जिल्ह्याचा. त्याला सर्वस्व अधिकार दिलेले असतात, त्या अधिकाराचा वापर तो त्या शहराच्या जिल्ह्याच्या चांगल्या कामासाठी करत असतो. पालकमंत्री हे काय भूषण म्हणजे मिरवण्याचं पद नाही, तर ते काम करण्याचं पद आहे, आणि ते करण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत. म्हणून त्यांनी कोणी काय टीका केली त्याची आम्ही चिंता करत नाहीत. आम्हाला जनतेचे लोक काम प्रश्न सोडवायचे, आणि त्यासाठी आमचं कार्यालय राहणार आहे. म्हणजे असं कुठेच नव्हतं आतापर्यंत किंवा कायद्यामध्ये अशा स्वरूपाचं काही धोरण नाही. तुम्ही एक नवीन काढलं तर एखादा नवीन झालं पाहिजे ना, काहीतरी नवीन घडलं पाहिजे ना. त्या रुटीन कामं करत बसण्यापेक्षा एक गती जर द्यायची असेल, आम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम करतोय, आम्ही आता 150 दिवसाचा कार्यक्रम घेतोय. हाती कार्यक्रम जेव्हा घेतात त्या टायमाला त्याला स्पीड देणं हे माझं काम आहे, आणि हे स्पीड देण्यासाठी जर मला तिथं कलेक्टर ऑफिसमध्ये बसावं लागत असेल तर निश्चित बसलं पाहिजे. गैर काय, त्या ठिकाणी बसून इतर काही उद्योग करत असेल तर त्याला तुम्ही आक्षेप घ्या ना, पण जनतेचे प्रश्न सोडायला मग तुम्ही जनता दरबार कशाला घेता? तुम्हाला कोणते अधिकार दिले होते?
तुम्हाला कोणी सांगितलं जनता दरबार घ्यायचे अधिकार आहे तुम्हाला? पण तुम्ही घेता ना, कशासाठी घेता? की कॉमन माणूस त्या एका ठिकाणी आला पाहिजे आणि त्याचे प्रश्न सुटले पाहिजे. मग कलेक्टर ऑफिसमध्ये जर अधिकारी कोणी काही भेटत नसेल, त्याच्यासाठी जर एखादं कार्यालय असेल, त्यात वावगं काय, गैर काय? नाही, असंच कार्यालय बच्चू कडूंनी सुरू केलेलं होतं, मात्र ते त्यांना बंद करायला लागलं. ते काय असेल ते मला माहित नाही, परंतु मला वाटतं लोढाने कार्यालय सुरू केलं होतं मुंबई महानगरपालिकेमध्ये, केसरकरांनी केलं होतं आणि त्यात काही गैर पण नव्हतं. काल विखे असं म्हणाले, ते तुमचे निधी जो वळवला जातोय त्यावरून तुम्ही संताप व्यक्त केला. शिरसाट हे नव्याने मंत्री झाले, नवे आहेत अजून. बरोबर आहे ना, मला पूर्ण माहिती नसेल, त्यांनी मला कल्पना द्यावी. माझ्या स्टेटमेंटमध्ये काही चूक असेल तर मी ती दुरुस्त करायला तयार आहे, परंतु माझं म्हणणं त्यांनी एकदा खोडून दाखवलं पाहिजे आणि मला ते समजून सांगितलं पाहिजे. महाविकास आघाडी म्हणजे शरद पवारांचे वक्तव्य, त्यातून त्यांनी गंभीर गौप्यस्फोट केले की बाळासाहेब ठाकरेंमुळेच अमित शहा आणि नरेंद्र मोदी बसले. संजय राऊतने नरकातला स्वर्ग एक पुस्तक लिहिलंय. लिहिण्याचा छंद आहे त्यांना, चांगली गोष्ट आहे, परंतु मला असं वाटतं की आपण लिहित असताना वास्तविकता जी आहे ना ती मांडायला हवी होती. परंतु जिद्याची खोड ही मेल्याशिवाय जात नाही, हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी तेच रिपीट त्या ठिकाणी केलेलं. शिवसेना प्रमुखामुळं अनेकांना मदत झालेली ह्या महाराष्ट्रातला जे जाणकार नेते आहेत ते कोणीही नाकारणार नाही. विरोधातला जरी असला, जेव्हा केव्हा संकटात असेल त्या टायमाला शिवसेना प्रमुखांनी त्यांना सुद्धा मदत केलेली आहे आणि त्याची कुठं वाच्यता सुद्धा केली नाही. हा शिवसेना प्रमुखाचा स्वभाव सुद्धा नव्हता. परंतु जर आता तुम्ही ते पुस्तक जर पाहिलं तर एक स्क्रिप्ट जशी लिहितात ना पिक्चरची, मग एअरपोर्टवर लँड झाले, मग काळी पिवळीमध्ये बसले, मग ते मातोश्रीच्या गेटवर आले, मग गेटच्या वॉचमॅनने आतमध्ये निरोप दिला, मग त्यांना तिथं नाकारण्यात आलं, मग दुसऱ्या दिवशी ते आले, मग पुन्हा गेटमधून आतमध्ये गेले, मग तिथं पुन्हा त्यांना संध्याकाळची वेळ देण्यात आली आणि त्यांचा मुलगा त्यांच्या बरोबर होता. तुम्ही कोणती वॉचमॅनकी करत होता तिथे? तुम्ही कुठे होता? एअरपोर्टून ते बसले काळी पिवळीमध्ये, त्या टायमाला तुम्ही त्याच्या मागं होता का? मातोश्रीच्या गेटवर ते आले, तुम्ही वॉचमॅन म्हणून ते हातात दंडुका घेऊन उभे होते का टेलिफोन ऑपरेटर होते? पण स्क्रिप्ट लिहायची ना, आता स्क्रिप्ट ऍडजस्ट झाली पाहिजे. मग ते घामाघोम झाले, अरे तू का चित्रीकरण करत होतास? म्हणून हे सर्व आपल्याला सर्व कॉमन लोकांना कळतं. ही स्क्रिप्ट लिहिण्याचा हा एक प्रकार आहे आणि त्याने ती लिहिलेली. शिवसेना प्रमुख आहेत आणि त्या काळामध्ये सुद्धा अमित शहा साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील, त्यांचं एक गुजरातमध्ये मोठं अस्तित्व होतं ना, का ते रस्त्यावरचे फिरणारे लोक होते. म्हणून त्यांनी भेट घेण्यासंदर्भात एवढं तर सेन्स असेलच ना, शिवसेना प्रमुखाची मुलाखत भेट घ्यायची, ऍटलिस्ट फोन तर केला असेल, साहेब आमच्यावर संकट आहे आम्हाला वाचवा असं म्हणायला फोन केला असेल का नसेल? परंतु अत्यंत कुशलतेने जे क्रिमिनल माइंड चालतं ना त्यांचं, त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्ही बघा कुठेही त्यांनी हे सर्व करताना शरद पवारांच्या नावाचा जाणून बुजून उल्लेख केला आणि त्याच्यात त्यांनाही गुंतवून ठेवलं की पवार साहेबांनी सुद्धा मदत केली. म्हणून ही स्क्रिप्ट आहे, याला एवढं सिरियस घ्यायचं काम नाहीये. परंतु एवढं मात्र नक्की आहे की शिवसेना प्रमुखांनी त्या काळामध्ये, आजचे जे संरक्षण मंत्री त्या टायमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते राजनाथ सिंग, यांच्या जेव्हा कार्यकारिणीची बैठक झाली होती, त्या बैठकीच्या पूर्वी शिवसेना प्रमुखांनी एक वाक्य उच्चारलं होतं मोदी संदर्भामध्ये, मोदी गेला तर भाजप जाईल, गुजरात जाईल आणि मोदीला पंतप्रधान करा अशी पहिली मागणी त्या काळात शिवसेना प्रमुखांनी केली होती. म्हणून शिवसेना प्रमुख हे तडकाफडकी बोलणारे नेते होते, हे यांच्यासारखे नव्हते ते. बरं, यांचं अस्तित्व त्या वेळेला काय होतं? तुम्ही कुठे होता? काय काय पोझिशन होते? शिवसेना नेता होता, बाळासाहेबांबरोबर बसत होते तुम्ही, त्याच्यावर चुरूट पित होते
काय करत होते तुम्ही? आपली असलेली पोझिशन त्या काळामध्ये नेमकी काय होती हे कधी त्या पुस्तकात मांडा ना. परंतु मी काहीतरी स्फोटात्मक काहीतरी बोलतोय किंवा लिहिलंय आणि हे सत्य माना, हे जे प्रकार आहेत ना, हे प्रसिद्धीसाठी असतात, हे नौटंकी आहे. मी पुन्हा सांगतो, शिवसेना प्रमुखांनी अनेकांना, मग ते चित्रपट क्षेत्रातले असो, तो व्यापारी असो, तो बिल्डर असो, तो आणखी कोणीही असो, राजकारणातला जरी असला तरी त्याला प्रामाणिकतेने मदत केली आणि कधी त्याची वाच्यता केली नाही. म्हणून शिवसेना प्रमुखावर अनेक लोक जे आहेत प्रेम जे करतात ते त्यामुळे करतात. यांच्यामुळे शिवसेना प्रमुख मोठे झालेले नाही आहेत, त्यांच्या सावलीत हे वाढलेले लोक आहेत. आमच्यासारखे मोठे झाले त्यांच्या आशीर्वादामुळे झालेले आहेत. म्हणून आजचा जो काही त्यांनी पुस्तक जे प्रकाशित केलं किंवा त्यांनी दाखल सादर केलेलं आहे ते अत्यंत पिक्चरची स्टोरी लिहिल्यासारखं केलेलं आहे आणि स्वतःचे पाठ थुपटून घेण्याचा तो प्रकार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आणखी एक मुद्दा सांगितला की अमित शहा बरोबर आणखी काही मंत्री गुजरातचे जेलमध्ये होते, त्यांच्यावरती कारवाई केली गेली होती. मात्र हा सगळा प्रकार नरेंद्र मोदीपर्यंत जाणार होता. नरेंद्र मोदींवरती सुद्धा अटकेची तलवार होती. त्यावेळेला काँग्रेस तिथं सरकार होता आणि आपलं शरद पवारांनी त्या नरेंद्र मोदीच्या अटकेला विरोध केला. त्यामुळे नरेंद्र मोदींना अटक झाली नाही, ते शाबूत राहिले. पण नरेंद्र मोदींनी सुद्धा शरद पवारांची अशी परतफेड केली असं त्यांचं म्हणणं. राजकारणामध्ये अशा ज्या गोष्टी आहेत ते सांगून केल्या जात नाहीत. शिवसेना वाढायला मुंबईमध्ये कारणीभूत कोण होते हे कधी कुणी सांगितलेलं नाही. मग शरद पवार कुणाशी बोलले, शरद पवारने तिथं विरोध का केला, नरेंद्र मोदीला का वाचवलं, या गोष्टी तुम्ही शरद पवार साहेब बोलले तर त्याला महत्व आहे. ज्यांनी मदत केली त्यांनी जर हे सगळं बोललं तर त्याला वेगळं महत्व आहे ना. तुम्ही हे दलाली कशाला करता? तुम्हाला कुणी सांगितलं हे सर्व? जर त्यांचं ऐकून तुम्हाला जर ते खरं वाटत असेल तर त्यांच्या तोंडून येऊ द्या ना. मोदी साहेबांनी शरद पवारला मदत केली, शरद पवार साहेबांनी मोदीला मदत केली. अहो, मोदी साहेब जाहीर सभेत बोलले की मी यांचं बोट धरून राजकारणात आलो. तुम्ही कोण सांगणार आहे? म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे सर्व नातं जपणं हा वेगळा भाग आहे. या नात्याचा कधी राजकारणासाठी शिवसेना प्रमुखांनी वापर केला नाही. शरद पवार साहेब 100 वेळा नाही 1000 वेळेला मातोश्रीला जायचे. त्यांच्या जेवणावळी व्हायच्या. त्यामुळे घडलं त्यावेळेला शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते, शिवसेना प्रमुख काय बोलले होते, कधीतरी आठवतंय का तुम्हाला? अख्खा हिंदू समाज नरेंद्र मोदींच्या पाठीशी काय उभा राहिला होता? काय घडलं होतं असं? म्हणजे गोधरा हत्याकांड जर तुम्हाला आठवत नसेल तर मग तुम्ही हिंदुत्ववादी कसले? बोला ना, स्पष्टपणे बोला. गोधरा हत्याकांडावर बोला. नरेंद्र मोदीने जाऊन काही चोऱ्या चपाट्या केल्या नव्हत्या किंवा अमित शहाने केल्या नव्हत्या. जो प्रकार घडला होता तो इतका संतापजनक होता की त्याच्या रिॲक्शन गुजरातमध्ये उमटल्या होत्या. आणि म्हणून अशा उमटलेल्या रिॲक्शनवर त्या काळामध्ये शिवसेना प्रमुख हे गंभीरपणे मोदी साहेबांच्या बी आणि अमित शहा साहेबांच्याही पाठीशी उभे होते. हे सगळ्या जगाला माहिती आहे. भाजपला ज्या बाळासाहेबांनी मदत केली त्यांचा लोकांच्या हातात दिला, लोकरच्या हातात दिला, असं म्हणणं आहे की पक्ष फोडण्यापेक्षा दुःख याचं आहे की एका लोकर माणसाच्या हातात शिवसेना आहे. अहो, खऱ्या अर्थानं जे शिवसैनिक आहेत त्यांच्या हातात शिवसेना आलेली आता. म्हणून हे लोकांनी दिलेला प्रतिसाद, लोकांनी दिलेलं मतं, लोकांनी तुमच्याबद्दलचं दाखवलेली सहानुभूती आता ही दिसून आलेली. तुम्ही ज्या सहानुभूतीच्या आधारावर राजकारण करत होते लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे. बोलायला लावू नका. शिवसेना प्रमुखाबद्दल तुमचं किती वेगळी प्रेम होतं. त्या शेवटच्या दिवसाला सुद्धा आम्ही तिथे होतो, मी होतो त्या मातोश्रीच्या आतमध्ये मी होतो. म्हणून आम्हाला बोलायला लावू नका, तोंड उघडायला लावू नका. नसता त्याचे परिणाम वाईट होतील एवढं लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला जे शिवसैनिक अहोरात्र शिवसेना प्रमुखाच्या पाठीशी एक कोटासारखे उभे होते, एक ढालीसारखे उभे होते, त्यांच्याकडे शिवसेना आहे. म्हणून आज शिवसेना अबाधित आहे.
या पुस्तकाचं प्रकाशन इंग्रजीमध्ये होणार आहे आणि ते प्रकाशन राहुल गांधींच्या हस्ते करणार असं संजय राऊत म्हणतात. हा, संजय राऊत काही करू शकतो. तो इंग्लिशमध्ये त्याचं प्रकाशन लिहिल तो. त्याचं प्रकाशनाचा फार विदेशात जाऊन राहुल गांधी एखाद्या विद्यापीठात जाईल आणि हे महानेनी तिथे जातील आणि परदेशात जाऊन ते उद्घाटन करतील. यांना राहुल गांधी आता हे शिवसेना प्रमुखापेक्षाही मोठे वाटतात. हे सत्यच आहे. ईडी कोठडी संपून न्यायालय नसतात. त्यांचा मोर्चा काढण्याचा उद्देश वेगळा आहे आणि एक पार्टीचा काहीतरी प्रोग्राम असला पाहिजे. कुठे काहीच घडत नाही. मराठवाड्यात काय काम आहे त्यांचं? काहीच नाही. मग एखादा मोर्चा निर्माण करून किंवा काढून आपल्या पक्षाचं अस्तित्व दाखवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी एवढं काही सिरियस घेण्याचं काही कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काही ठिकाणी वेगळे लढू असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. एफडीआयच्या खबरीतलीच 2 ट्रक लुटले, ट्रक चालकांना लुटलं. नाशिकच्या एवढ्यामध्ये घटना घडली. मला असं अलीकडे ह्या सगळ्या घटना ज्या आहेत लॉ अँड ऑर्डरच्या फारच वाढलेल्या आहेत. म्हणजे तोते अधिकारी म्हणून काहीतरी करायचं काय आणि तुमचं जे फोनवरून काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगून काहीतरी करायचं. त्याच्यानंतर मी तर असं ऐकतो की या नशा करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, पावडरी काय गोळ्या बिळ्या, त्याचे पण काहीतरी गडबड ते चालू असतात. आणि पूर्वीच्या आमच्या नाशिकमध्ये म्हणजे लहान असताना कोणी कोणा काठी मारली तरी अख्ख्या गावामध्ये बोंब यांनी त्याला काठीनं मारलं म्हणून. आता तर काय खुल्या मर्डर होत आहेत, गँगवॉर होत आहेत. पोलिसांनी जरा अधिक लक्ष देऊन कडक व्हायला पाहिजे. कधी कधी पोलीस कडक होतात परंतु त्यांची सुद्धा त्यांच्यावर अनेक बंधने येतात, अनेक अडचणी आहेत. मग काय तो मानवता धर्म अमकं तमकं काय प्रत्येकाचे अधिकार मूलभूत अधिकार सगळे मध्ये येतात आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये थोडंसं नाही म्हटलं तरी पोलिसांचा जो पूर्वीचा दबदबा होता तो सगळीकडेच कमी होत चाललाय असं मला एकूण दिसतं. लोकांना असं वाटतं काय नाही, काय घेतील जातील, कोर्टात जाऊ, जमीन मिळेल, केस चालू. थोडस बेफिकिरी जास्त आलेली आहे. पण अशा वेळेला पोलिसांनी आणखी कडक जर झालं तर मला असं वाटतं त्याचा परिणाम नक्की होईल. बाकी काय झालं. नाशिक शहरामध्ये ऑपरेशन सिंदूर नंतर भाजपकडनं तिरंगा रॅली काढली जाते. तिरंगा वापरला जातोय. पण आज नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये ठीक आहे. असं आहे की साधारणपणे जे मुंबईला सुद्धा निघाल्या प्रत्येक पक्षाचा आपापला कार्यक्रम असू शकतो. पण त्याच्या पाठीमागे जे आहे हे जे आमचे सैनिक लढले त्यांचं जे शौर्य आहे आणि त्यांनी जो पराक्रम केला, पाकिस्तान जे आहेत दहशतवादी जे हल्ले वगैरे जे काय केले आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्याबद्दल आभार मानण्यासाठी त्यांच्या पाठीमागे आम्ही सगळे आहोत हे दाखविण्यासाठी हे सगळ्या ज्या आहेत तिरंगा रॅलीज ज्या आहेत ह्या भाजपतर्फे निघतात, इतर पक्ष सुद्धा ते काढतायत आणि काही वेळेला नको त्या गोष्टी सुद्धा घडतायत. कोणतरी एक मंत्री आहे कुठला तो मध्य प्रदेश आहे की कोणतरी तो ते आपल्या सोफिया कुरेशी मॅडम ना ती कर्नल आहे. ती कर्नल आहे. कर्नल मध्ये म्हणजे जवळजवळ 5-6 अधिकाऱ्यांचे जे हुद्दे त्याच्यावर आहे. ते कॅप्टनच्या वर आहे, मेजरच्या वर आहे, त्याच्यावरती आहे मेजर जनरल अशी ती आहे. तिच्यानंतर मग ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल आणि जनरल 20 सिनियर आहे. ते तिचे वडील ते सैन्यात, तिचे आजोबा ते सैन्यात. आणि एका ठिकाणी तर असं आलंय की झाशीची राणी जी इंग्रजांच्या विरुद्ध लढली त्या त्यांच्या कुटुंबातला जो आहे त्यांचा पूर्वज जो आहे तो झाशीच्या राणीच्या बाजूने इंग्रजांच्या विरुद्ध लढला. आता या अशा वेळेला नको ते किती वाईट तो कोण मंत्री बोलणार आणि शेवटी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला सुमोटो त्याच्यावर केसेस घ्यावे लागले. खरं म्हणजे पक्षाने सुद्धा त्याच्या विरोधात कारवाई करून हे झालं असतं तर चांगला मेसेज गेला असता. पण ठीक आहे, शेवटी जे आहे
कोर्टाने हे केलं. महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला कोणालाच हे आवडणार. एवढं चांगलं काम सैन्याने केलं. मोदी साहेबांनी सुद्धा आणि त्यांच्या त्या थिंक टँकने ठरवताना ते विक्रम मिस्त्री, ते काश्मीरी पंडित, ती योमिका सिंग विंग लीडर, विंग कमांडर, ती तिथे तुम्हाला ब्रीफिंग करण्यासाठी, आणि दुसऱ्या बाजूला सोफिया कुरैशी मुस्लिम समाजाची, ती पण मागासवर्गीय समाजाची, योमिका सिंग ह्या सुद्धा मागासवर्गीय समाज. परंतु मोदी साहेबांनी आणि सगळ्यांनी असा संदेश दिला सगळ्या जगाला की आमच्या मुली, आमच्या महिला सुद्धा आता तुमच्यासारख्याच लढायला तयार आणि तरबेज झालेल्या आहेत. आणि आमच्याकडे जातीभेद नाही, धर्मभेद सुद्धा आम्ही मानत नाही. आमची भगिनी जी आहे मुस्लिम असली तरी सुद्धा ती जी आहे पाकिस्तानच्या विरुद्ध काय काय आपण कारवाई केलेली आहे ती मोठी गर्वाने सांगते. ते एक वेगळा मेसेज जो आहे. पाकिस्तानच्या बाजूने कोणी अशा प्रकारचे कोणी उभे राहिले का? नाही उभे राहिले, सांगणार आहे. पण आपल्या बाजूने तो जगाला अतिशय उत्तम असा संदेश दिला गेला. त्या भगिनीच्या बाबतीमध्ये काहीतरी आपला आजवा बोलायचं अतिशय वाईट गोष्टी आहे. तर धन्यवाद. चंद्रपूरकडे जास्त आहे. आपल्या लासलगावमध्ये कांद्याचं देखील मोठं नुकसान झालं. एवढ्याच झालं, सगळीकडे झालं. आम्ही कलेक्टरला पण सांगितलं, सरकारला पण दिलं, तेव्हा काहीतरी आता मदत करावीच लागेल. आणि लोकांची अपेक्षा असते अशा वेळेस नुकसान झालं त्याचं वर्षभराचं त्यांचं जे आहे आर्थिक नियोजन बिघडतं, त्यावेळी मदत करावी लागते. त्यातही तुम्हाला आपल्या बँकांचं काय चाललंय, जिल्हा बँकेचं, तर ते आपल्याला कल्पना आहे. वरती जे आहे रिझर्व्ह बँक डोक्यावर बसलेलीच आहे. वसुली काय बरोबर होत नाही आहे. करायला गेलं तर अनेक अडचणी होत आहेत. त्यातून मग जे काय काही लोक राजीनामे पण देत आहेत, ते सगळे वर्तमानपत्रातून वाचताय. आणि ह्या बँका आपल्या असतील तर आपणच घेतलेलं कर्ज वेळेवर भरलं पाहिजे. नाही हे सगळं भरता आलं तर काय ते OTS अमुक तमुक सगळं करून करायला पाहिजे. नाही केलं तर काय होणार. साहेब, राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला. काय आपण ते बरोबर आहे, आमची ती मागणी होती. आणि मागच्या मला वाटतं वर्ष झालं असेल, त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते फडणवीस साहेब, आणि त्याच वेळेला त्या जाहीर सभेमध्ये आम्ही मागणी केली होती की तिथलं जे आहे विकास आराखडा तयार करून विकास करावा आणि दर्जा द्यावा. तेव्हापासून आमची मागणी आणि पत्रव्यवहार सुरू होता. आनंद आहे की आता दर्जा देण्यात आलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, संत सावता महाराज यांना आपण संत शिरोमणी म्हणतो. याचं कारण पहिले संत जे आहेत महाराष्ट्रात माहीत असलेले, ज्ञानेश्वराच्या सुद्धा अगोदर, तर ते संत सावता महाराज आहे, म्हणून त्यांना संत शिरोमणी म्हणतात. पण तिकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टीकडे. आता आम्ही लक्ष देतो. प्रत्येक पक्षातून जो आहे महायुतीच्यातून नारा दिला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार गटाची नेमकी या सगळ्यामध्ये भूमिका काय असणार आहे? आणि विशेषतः आपण मुंबईमध्ये महापौर राहिलेला आहात, त्यावेळेला मुंबईमध्ये जास्त जागा मागणं किंवा तिथे काही ताकद आपल्या माध्यमातून उभी केली जाईल असं वाटतं? हे बघा, त्याला उत्तर जे आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की या निवडणुका आम्ही एकत्रित लढणार आहोत. परंतु ही कार्यकर्त्यांची ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे काही ठिकाणी शक्य आहे की काही वेगळे पण लढू शकतात, असं त्यांनी दोन्ही शक्यता ज्या आहेत वर्तवलेल्या आहे. पण एक गोष्ट त्यांनी सांगितलं की आम्ही एकत्र लढवणार. आणि असं होतच. आता मागच्या विधानसभेला सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे महायुतीच्या 2 पक्षांनी फॉर्म भरले त्यांच्या विरुद्ध, महाविकास आघाडीच्या विरुद्ध, ते झालेलं आहे. तर इथे मोठ्या प्रमाणावर होईल. कारण शेवटी कार्यकर्त्यांना सुद्धा अपेक्षा असते की आम्ही सुद्धा लढावं, आम्ही सुद्धा पुढे यावं. आणि मग अशा वेळेला नेत्यांची सुद्धा थोडीशी अडचण होते. अन्न आणि औषध कुठे ना कुठे फायदेशीर ठरतात. आता काय कोणी काय बोलावं
कोणी काय लिहावं त्याच्यावर आपण कसं काय बोलणार आहोत, काय बंधन त्याच्यावर टाकणार. तेव्हा आज वकील व्याख्यानमालेमध्ये आपलं व्याख्यान होणार आहे. जातीय जनगणना त्यातून महापालिका निवडणूक हा संदर्भ मला म्हणजे मी फार पूर्वी वसंत व्याख्यानमालेत माझं भाषण झालं होतं. मी महानगरपालिका महापौर वगैरे त्याच्यानंतर महानगरपालिकेतल्या गमती जमती काम वगैरे पद्धत. त्याच्यानंतर नाशिक रोडला सुद्धा एक व्याख्यानमाला तिथे काही माझं भाषण झालेलं आहे. बऱ्याच वर्षामध्ये ते मी त्या व्याख्यानमालेत काही गेलो नाही, आमंत्रण येत होतं आणि मग त्या दिवशी काम देणे आले आणि त्यामुळे तुम्ही बोलायच्यावर विषय मला असं हाच आहे, ओबीसी आरक्षण आणि जात गणना. आता म्हटलं ठीक आहे, येतो मी. त्याप्रमाणे चांगलं आहे. आता बघू जे काही सुचेल आठवत ते बोलू. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. अरे पण मी सांगितलं ना, मला माहित नाही, मी त्याच्यामध्ये नव्हतोच. ते पुस्तक वाचलेलं नाही आणि खरोखर काय झालं हे मला माहित नाही. त्याला ते पवार साहेब आहेत तेच स्वतःच्यावर प्रकाश टाकू शकतात. बाळासाहेब तर दुर्दैवाने नाही येत आपल्याला. महानगरपालिका निवडणूकमध्ये 105 जागा निवडून येणं हीच आमची प्राथमिक तयारी आहे, असे शहर अध्यक्ष धीरज धाटे यांनी म्हटलं आहे. रणनीती वगैरे हा भाग नाही. मुख्यमंत्री साहेब पुण्यामध्ये मुक्कामी होते, त्यामुळे आज काही आम्ही प्रमुख मंडळी, आपले शहराचे माजी अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, असं आम्ही 3-4 जण आज देवेंद्रजींना भेटलो. थोडं महानगरपालिका निवडणुका म्हणून पार्टीने जोरात तयारी केली पाहिजे, व्यूहरचना आखली पाहिजे. पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर पुणे महानगरपालिकेमध्ये बसला पाहिजे, या दृष्टीने तयारीला लागा, अशा सूचना त्यांनी आम्हाला दिल्या. एकत्रित की सोबत? मला असं वाटतं की आम्ही 105 नगरसेवक आत्ता आहोत. या 105 जागा निवडून येणं ही आमची प्राथमिक तयारी आहे आणि याच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो प्रदेश स्तरावरती सर्व वरिष्ठ नेते घेतील. पण आता आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे ज्या ज्या भागात नगरसेवक आहेत त्या जागा पुन्हा निवडून येण्याच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागलो आहोत. नगरसेवक आहे म्हणताय तुम्ही, काही थोड्या मतांनी देखील पडलेले असतील किंवा आणखी इच्छुक असतील, तर भारतीय जनता पार्टी किती जागा लढवणार? नाही, यातला फॉर्म्युला हा प्रदेश स्तरावरती ठरेल. परंतु आता आपण म्हणताय ते खरे की काही नगरसेवक आमचे अगदी कमी अधिक फरकाने पडलेले आहेत. त्याही जागांवरती आम्ही कशी तयारी करता येईल, मतांचं गणित कशी जुळवाजुळव करता येईल याची रचना करत आहोत. परंतु जे नगरसेवक मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये विजयी झाले त्या सर्व जागा पुन्हा निवडून येतील या दृष्टीने आम्ही तयारी ठेवली तुम्ही स्वबळाची? स्वबळावरती आणि युतीत हा निर्णय हा प्रदेश स्तरावरती होणार आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून तयारीला लागलेलो आहोत. नाही, असं काही कानमंत्र बैठक असं नाही, इन्फॉर्मल भेट होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी आम्हाला काही सूचना दिल्या. मला असं वाटतं की एवढं पुरेसं आहे. नाही, आत्ताची भेट ही त्यांचा आज पुण्यातला मुक्काम असल्यामुळं आणि मी अध्यक्षपदाची सूत्र पुन्हा एकदा स्वीकारल्यानंतर त्यांनी मला शुभेच्छा द्यायच्या होत्या. काल मी मुंबईत होतो, त्यामुळे आज देवेंद्रजींच्या भेटीला आलो होतो. नाही, निश्चित खाली चर्चा करूनच प्रदेश स्तरावरती ती चर्चा काय होती ती आम्ही पाठवू आणि प्रदेश या विषयातला अंतिम निर्णय करेल. मुंबईत संघटनात्मक आता तिरंगा रॅली करायचं ठरलंय. पुण्यात आम्ही रविवारी दुपारी 4 वाजता डेक्कनच्या परिसरामध्ये म्हणजे फर्ग्युसन रस्त्यावरती मोठी एक तिरंगा यात्रा करतोय. सर्व संघटना संस्था एकत्र यावेत, नॉन पॉलिटिकल कार्यक्रम असणारे. पुण्यातली गणपती मंडळ आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, सर्व राजकीय पक्ष आहेत, काही शिक्षण संस्था आहेत, अशा सगळ्यांनी एकत्र येऊन आत्ता जे भारत पाकिस्तान विषयामध्ये भारताने जे शौर्य दाखवलं भारतीय जवानांनी, त्यांना एक पाठबळ देण्यासाठी किंवा पुणेकरांचा एक प्रतिसाद म्हणून आपण ही तिरंगा यात्रा करतो. भाजपची ताकद पुण्यात मोठी आहे. भविष्यात जर महायुती म्हणून एकत्र झाला नाही तर स्वबळावर लढायची तयारी तुमची झाली का? आम्ही आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे जे नगरसेवक मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आले
त्या सर्व जागांवरती आत्ता आम्ही आमचे उमेदवार ठरतील, आम्ही निवडून कसे आणायचे याची व्यूहरचना ठरेल. 105 नगरसेवक आहेच आहेत ना आत्ताकडं. 3 वर्ष निवडणुका नसल्यामुळं हे सगळं थांबलं होतं, परंतु आता कोर्टाने निर्णय दिला, आम्ही तयारीला लागलोय, पक्षाने आम्हाला आदेश दिलेला आहे. मी एक कार्यकर्ताच आहे, माझं जे मत आहे तेच कार्यकर्त्यांचं मत आहे. आम्ही तयारीला लागलेलो आहोत. तुमचं काय अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं राज्यस्तरीयवरती तो निर्णय होईल, पण आमचे जे नगरसेवक आहेत 105 ते आम्ही लढणारच आहोत स्वबळा, आणि अशात कुठं आम्हाला वादत न पडता महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं होणार ह्यासाठीच आमचा हा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आम्ही त्यावेळेची स्ट्रॅटेजी असणार आहे, पण आता 105 आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी जी राज्याची आहे त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत. अध्यक्ष 105 म्हणताय, मात्र राज्यात मित्र पक्षाची सत्ता आहे, रोज सगळे नेते एकत्र बसतायत. तुम्ही पुण्यात असं काही मित्र पक्षासोबत लढायचा विचारही करत नाही? एकत्र बसणार आहे तुम्ही मित्र पक्ष? 105 प्रतिक्रियातून येते, बाकी नगरसेवकांना तुम्ही घेणार नाहीत का? मग महायुती म्हणून नाही, आम्ही जे बरोबर येतील त्यांना घ्यावं हीच हे आमचं धोरण आहे. परंतु आता आमच्याकडे जे कार्यकर्ते मागच्या पंचवार्षिकला नगरसेवक म्हणून निवडून आले, जे त्या प्रभागामध्ये ज्यांनी 5 वर्ष चांगलं काम केलंय, असे हे सगळे नगरसेवक ज्यांनी विधानसभेत लोकसभेमध्ये चांगला परफॉर्मन्स केला, त्यामुळे स्वाभाविक या सगळ्यांना पुन्हा एकदा निवडून आणणं या जागांवरती ही आमची भूमिका आहे. आम्ही प्रदेश स्तरावरती याची चर्चा करू. भाजप धर्म आणि देश बुडवायला आला आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटले आहे. गेल्या 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा प्रांताध्यक्ष या नात्यानं मी जबाबदारी स्वीकारली, आणि जबाबदारी स्वीकारल्यानंतर जे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे आमचे जे मित्र पक्ष आहेत यांच्या नेतृत्वाच्या सोबत भेटणं ही माझी एक जबाबदारी आणि हा शिष्टाचाराचा भाग होता. दरम्यानच्या काळात उपलब्धता ही उद्धवजींच्या आणि कधी मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्यामुळे ती होऊ शकली नाही. मात्र आज ही सदिच्छा भेट घेऊन एकंदरीत इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीच्या अनुषंगानं एक चांगल्या स्वरूपाची एक चर्चा आज आदरणीय उद्धवजींच्या समवेत संपन्न झाली. प्रबोधनाथ ठाकरेंनी आपला समाज, आपला महाराष्ट्र धर्म हा कसा असला पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म जर जगला तर देश जगेल, ही आपल्या महाराष्ट्र धर्माची खासियत आहे. आणि आज या विचारावर एक फार मोठं संकट हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आलेलं आहे. त्यामुळे देवळाचा धर्म आणि धर्माचे देऊळ हे प्रबोधनकारांनी ज्या पद्धतीनं वर्णन केलं आहे, तसाच आज भाजप हा धर्म बुडवायला आणि देश बुडवायला निघाला आहे. आणि यासोबतच महाराष्ट्र धर्म देखील बुडत आहे. आणि हा संघर्षाची वेळ आहे. आणि या संघर्षाच्या वेळी जे लोकशाहीच्या विरोधातील जे भाजपचे कारस्थान आहेत आणि लोकशाही डुबवायला जी भाजप निघाली आहे, आणि दुसऱ्याकडे संविधान बदलायला जी भाजप निघाली आहे, या विरोधात जोरकस प्रयत्न करत असताना संघर्ष आणि लढा केला पाहिजे. आणि या लढ्यामध्ये शिवसेना ही लोकशाही वाचवण्याकरता, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र वाचवण्याकरता आणि दोन्ही पक्ष महाराष्ट्र धर्म वाचवण्याकरता आगामी काळात सोबत कसे राहतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक संवाद स्थापित करणे अत्यंत आवश्यक होतं. या पार्श्वभूमीवर आज आदरणीय उद्धवजींची भेट झाली. मी ज्या जिल्ह्यातून येतो त्या लोणारचं एक सुबकसं छायाचित्र हे मला उद्धवजींनी पुस्तकाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी दिलं आहे. सोबत ठाकरे म्हटल्यानंतर फटकारे जे आहेत त्यांचं बाळासाहेबांच्या फटकारे या पुस्तकही त्यांनी त्याच्यासोबत दिलं आहे. आणि सर्वांना सोबत घेऊन जात असताना जो वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे त्याची दिंडीच्या अनुषंगानं जे दिंडी कव्हर करणारं जे फोटोचं पुस्तक आहे तेही या ठिकाणी दिलं आहे. आणि मी देखील त्यांना राहुल गांधी यांच्या एकंदर कार्यशैलीवर मिश्रा यांच्या लिखित राहुल गांधी यांचं पुस्तक हे आदरणीय उद्धवजींना भेट दिलं आहे. अशी ही शिष्टाचाराची भेट जरी असली तरी अत्यंत चांगला संवाद या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेच्या दरम्यान स्थापित झाला. स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कशा स्वरूपात लढल्या पाहिजे या संदर्भामध्ये दोन्ही पक्षांच्या आपापल्या भूमिका आहेत.
आणि त्या सुयोग्य स्वरूपाच्याही आहेत. आम्ही स्थानिक पातळीवर हा अधिकार आघाड्याचा आणि युतीचा दिलेला आहे. सविनय याबाबत आदरणीय उद्धवजींना आम्ही आमचा निर्णय जो आहे तो सांगितला आणि त्यांनी देखील त्या निर्णयाचं स्वागत करत असताना ते देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करत असल्याचा विषय शिवसेनेच्या अंतर्गत देखील सुरू आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर स्थानिक पातळीवर व्यापक चर्चा ही घडवून आणण्याच्या अनुषंगाने आजची ही परिस्थिती आहे आणि त्यानुसार ही आचारसंहिता त्यानंतर अधिसूचना निघाल्यावर याबाबत अंतिम निर्णय हा घेतला जाईल. मध्य काळात राष्ट्रवादी काँग्रेस, 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणाऱ्या चर्चा होत्या, त्या संदर्भात काही तुम्ही चर्चा केली आहे का? महाविकास आघाडीतला एक पक्ष जर बाजूला गेला तर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र राहणार का? या संदर्भात अजून कुठल्याही प्रकारची ही घोषणा झालेली नाही. या बाकीच्या चर्चा आहे, त्यामुळे केवळ चर्चावर कोणती प्रतिक्रिया देणं संयुक्त ठरणार नाही. मी शिवसेनेच्या सोबत असणारी जी काँग्रेसची जी बांधिलकी आहे ती लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आणि संविधानाच्या संवर्धन संरक्षणाच्या अनुषंगानं आणि एकंदरीत महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या अनुषंगानं आहे हे सांगितलं. या विचाराच्या सोबत आणि या एकंदरीत भूमिकेच्या सोबत जे येतील त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. ही यापूर्वीच मी जे आपल्या सर्वांशी माध्यमांशी बोलत होतो ती आमची काँग्रेस पक्षाची मूलभूत स्वरूपाची भूमिका आहे. ती आज या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सांगण्याची आवश्यकता नव्हती. याबद्दल काय पुढाकार घेणार का? महाविकास आघाडीची बैठक एकत्र आज उद्धव जी के साथ महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस के हमारे एक बहुत ही सम्मानजनक एक प्रतिनिधि के नाते और एक पार्टी के नाते उनके साथ यहाँ मैं शिष्टाचार के नाते उनसे मिलने यहाँ पर आया था. बहुत अच्छी लंबी और बहुत अच्छी बातचीत उनके साथ यहाँ पर संपन्न हुई. इस दरमियान मैं जिले से आता हूँ, उसका जो लोणार क्रेटर जो है उसकी जो फोटोग्राफी की एक किताब है वो उद्धव जी ने सुप्रीम भेंट स्वरूप में दी है. ठाकरे जी का जो एक अंदाज था उसको अभिव्यक्त करने वाली फटकारे जो किताब है वो भी उन्होंने मुझे भेंट के तौर पे दी है. और साथ ही जो महाराष्ट्र की खासियत है, महाराष्ट्र धर्म जिससे झलकता है, वो वारकरी संप्रदाय की दिंडी की भी फोटोग्राफी की एक किताब उन्होंने दी है. और मैंने भी मिश्रा जी की जो राहुल गांधी जी की जो किताब है उनको देखकर मैंने उनको भी वहाँ पर एक संदेश और एक सम्मान उनका किया है. और इसके साथ ही महाविकास आघाड़ी के दरमियान एक बातचीत सौहार्दपूर्ण माहौल में कैसी बनाए इसके बारे में हमारी लंबी बात हुई. बहरहाल जो लोकल बॉडी के इलेक्शन है उसमें कांग्रेस की जो भूमिका है कि लोकल लेवल पर, जिला लेवल पर, यूनिट लेवल पर उसके अधिकार प्रदान किए गए. सविनय उनसे भी जानकारी दी, उन्होंने भी उसी प्रकार से एक्सरसाइज शिवसेना कर रहे हैं ये भी बताया. तो आज की मुलाकात कोई राजनीतिक अंदाज में या कोई राजनीतिक एजेंडा के तहत नहीं थी. एक जो महाराष्ट्र की और देश की जो संस्कृति है, एक शिष्टाचार की संस्कृति है, सभ्यता की संस्कृति है, उस दायरे में आज उनके साथ मुलाकात हुई. और प्रबोधनकर ठाकरे जो है उनके घर में आज आते हुए मुझे भी बड़ी खुशी है, क्योंकि प्रबोधन ठाकरे जी का जो विचार था वो विचार बहुत महज ज़रूरी है. उन्होंने धर्म के पाखंडी जो लोग हैं उनका जो तमाशा है वो किस प्रकार से वो खेलते हैं ये जो बताया था. आज बदकिस्मती से वैसा ही खेल धर्म के नाते खेलने वाली जो शक्तियां है, भाजपा जो है, उनके खिलाफ में और उनका हमारा क्या उसको संबोधन होना चाहिए इसकी भी आज चिंतन इस बैठक के दरमियान अपने आप में यहाँ पर मेरे ही व्यक्ति किरदार के बीच में अपने आप में वो हुआ. थैंक यू. वही आप ही के पार्टी के वरिष्ठ नेता है पी चिदंबरम, इंडिया अलायंस को लेकर उन्होंने काफी सवाल उठाए. उन्होंने कहा है कि इंडिया अलायंस का भविष्य ब्राइट नहीं है और कहीं ना कहीं इंटैक्ट दिखाई नहीं देता. मैं कांग्रेस का प्रांताध्यक्ष हूँ और कांग्रेस की जो लाइन है वो बीजेपी के खिलाफ जितने लोग हैं उनके साथ आगे चलने की लाइन है. इसके साथ किसी ने की होगी जो टिप्पणी होगी वो उनकी व्यक्तिगत है. पार्टी का रोल मैं आपको बता चुका हूँ. सवाल तो खड़े रहेंगे. सवाल खड़े करना और प्रोपेगेंडा करना यही भाजपा का काम है. वो उनका काम करते रहेंगे, मगर हम उनको शिकस्त देकर रहेंगे. जो पिछला चुनाव हम यहाँ पर महाराष्ट्र में इंडिया अलायंस के पहले महाविकास आघाड़ी बन चुकी थी. भारत में उसका नाम इंडिया अलायंस है
और इस सारे इंडिया अलायंस का जो इकट्ठा होने का कारण जो है वो जो कॉन्स्टिट्यूशनल वैल्यूज है जो है और डेमोक्रेसी जो है उस पर डेमोक्रेसी को बचाने के लिए सारे लोग इकट्ठा आए हैं और ये कारण जो है आज भी जीवित है और ये कारण जब तक रहेगा तब तक इंडिया अलायंस जो है वो बरकरार रहेगा।